शीतलचं लग्न काही महिन्यांपूर्वीच झालं होतं. शीतल एक मॉडर्न मुलगी होती. तिला चाऊमिन खाणं आणि खाऊ घालणं दोन्ही गोष्टी खूप आवडायच्या. लग्नानंतर ती नाश्त्याला किंवा रात्रीच्या जेवणासाठी नेहमी चाऊमिन बनवायची. शीतल खूप टेस्टी चाऊमिन बनवायची, पण तिची सासू कलावतीला चाऊमिन अजिबात आवडत नव्हतं. अगं शीतल, स्वयंपाक झाला का? हो आई, आत्ता आणते. गरमागरम टेस्टी टेस्टी चाऊमिन. हे काय गसून बाई, तू आज परत चाऊमिन केलंस? हे रोज असं चाऊमिन खाऊन खाऊन आता कंटाळा आलाय मला. अगं मला आपलं साधं पोळी भाजी वरण भातच आवडतं. तुझ्या सासऱ्यांना आणि मला तुमचं हे जे काही चाऊमिन फाऊमिन आहे ते अजिबात आवडत नाही बघ. अगं कलावती, आता तिने बनवलंय एवढं तर उगाच नाही म्हणू नकोस. खाऊन घे. दे सुनबाई, मला दे. तुझ्या हातचं चाऊमिन खूपच स्वादिष्ट बनतं. आणि इकडे. हो, हे घ्या बाबा. आज मी ह्याच्यात खूप साऱ्या भाज्या घातल्यात. अगं शीतल, नाश्त्याला काय केलंयस? आणि तुला मी सोडू का तू कॅबनी जाशील? रचित, कदाचित तू विसरतोयस, अजून माझी ऑफिसची 1 महिन्याची सुट्टी बाकी आहे. लग्नासाठी मी 3 महिन्याचं लिव्ह ऍप्लिकेशन दिलेलं होतं. आता मला पुढच्या महिन्यापासून जायचंय. ओ अच्छा अच्छा, ते माझ्या सुट्ट्या संपल्या ना, त्यामुळे मला तुझं लक्षातच नाही आलं. हे घे तुझं चाऊमिन. तू परत चाऊमिन बनवलंस? आई काही म्हटली नाही? म्हणत होत्या, पण मी आता देऊन आलीये. आता काय करणार, मॉडर्न सुनबाई आहे. जे काही करून खायला घालेल ते चुपचाप खायला लागतं. आजकालच्या या मॉडर्न मुलींचे काही निराळेच अंदाज आहेत. शीतल सगळ्यांच्या घरी जाऊन आली होती, पण आपली मोठी नणंद राधिकाकडे ती अजून गेली नव्हती. राधिकाची नणंद सोनियाचं लग्न परदेशात होणार होतं, त्यामुळे तिच्या घरचे सगळेजण परदेशात एंगेजमेंट करण्यासाठी गेले होते. आणि आता जेव्हा ती परदेशातून परत आली तेव्हा तिने लगेचच शीतलला फोन करून घरी जेवायला बोलावलं होतं. अहो ऐकताय का, राधिकाचा फोन आला होता. ती आता परत भारतात आलीये. तिने शीतलला घरी जेवायला बोलवलंय आणि तिच्याबरोबर आपल्या सगळ्यांनाही बोलावलंय. शीतल, उद्या रात्रीच जायचंय आपल्याला. तू अगदी छान साडी नेस. हां आई, तुम्ही मला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी ती रेडीमेड साडी जी गिफ्ट केली होतीत ना, मी विचार करते की मी तीच नेसीन. ती खूप छान आहे. हो हो चालेल की. ती तर मी खास तुझ्यासाठीच आणलेली होती. तीच नेस तू, छान दिसशील. मग शीतल आपल्या खोलीत जाते. तू काहीही म्हण, पण कलावती, उगाच आपलीच तू तुझ्या सुनेला काही ना काहीतरी बोलत असतेस. आपली सुनबाई स्वभावाने खरंच खूप चांगली आहे. बघितलंस ती तुझं किती मान सन्मान करते ते? वाढदिवसाच्या दिवशी तू दिलेली साडी तिला किती आवडलीये बघ. अहो मग मी तरी कुठे रागवतीये तिच्यावर. ते तर केवळ तिचं ते चाऊमिन का फाऊमिन बनवायचं आणि खाण्याची एवढी सवय आहे. फक्त त्याच्यावरूनच माझी चिडचिड होते. बाकी मला तिचा कसलाही त्रास नाही. ती माझी पण तर सूनच आहे ना हो. मी म्हणत होते, राधिकाच्या घरी जाण्यासाठी चांगली फळं आणि ड्रायफ्रूट तुम्ही घेऊन या. आता लग्नानंतर शीतल पहिल्यांदाच तिच्या घरी जाणार आहे ना, मग आपण असं रिकाम्या हाताने जाणं बरं दिसणार नाही. लेकीच्याच घरी जातोय ना आपण. बर बर ठीक आहे, उद्या संध्याकाळी जाण्याआधी मी घेऊन येतो. दुसऱ्या दिवशी शीतल सगळ्यांबरोबर आपली नणंद राधिकाच्या घरी जेवायला जाते. सगळेजण जेवणाची तयारी करत होते. शीतल, मला तुझ्या आवडीनिवडी एवढ्या काही माहीत नव्हत्या, त्यामुळे मी मलाई कोफ्ता, शाही पनीर, दाल मखनी, नान असं सगळं बनवलं आहे. आता मी जसं बनवलंय तसं तुला ते खावं लागेल. मी सर्व करते. नाही नाही ताई, मी तुम्हाला मदत करते ना. सगळे एकत्रच बसूयात आपण. तसंही आई बाबा आणि रचित तुमच्या सासू सासऱ्यांबरोबर बसलेलेच आहेत बाहेर. तुमच्याबरोबर तर मला बोलायलाच जमलं नाही. कशी होती तुमची फॉरेन ट्रिप? खूप छान, खूप एन्जॉय केलं आम्ही. आता आमच्या सोनिया मॅडम तिकडेच जातील लग्न करून. राधिका वहिनी, लग्नाला अजून खूप वेळ आहे. अजून तर मी इथे तुम्हाला खूप जास्त त्रास देणार आहे. अरे, आयुष्मानचा फोन आलाय. घे ना, काहीतरी महत्वाचं काम असेल. आपल्याला येऊन 2च दिवस झालेत आणि आत्ताच त्यांना राहवत नाही वाटतं तुझ्याशिवाय. राधिका ताई बरोबर बोलतीये सोनिया. नक्कीच आयुष्मानला तुझी खूप आठवण येत असेल. बस आता तुम्ही दोघी जणी मलाच टार्गेट करा. मला फोन तर घेऊ देत आधी त्याचा. हॅलो, हां आयुष्मान. हां ओके, म्हणजे जीजू. अच्छा बरं ठीक आहे, मी बघते. सोनिया फोन ठेवते. आयुष्मान काय म्हणत होते? राधिका वहिनी, आयुष्मानचे जीजू इकडे दिल्लीत आले आहेत. आयुष्मान म्हणत होता की त्यांच्याबरोबर आईंनी माझ्यासाठी काहीतरी सामान पाठवलंय, तर ते घेऊन ये. आणि जीजूंना चाऊमिन खूप आवडतं, तर रात्री डिनरला त्यांच्यासाठी चाऊमिनच बनव म्हणत होता. आता एवढ्या लवकर हे सगळं कसं काय बनेल ग?
हॉटेलमधून ऑर्डर केलेलं चांगलं नाही दिसणार आणि असंही त्यांना घरातलंच खाणं आवडतं. अरे मग त्यात एवढं टेन्शन घेण्याची काय गरज आहे? चाऊमिन आणि मंचुरियन तर बनवायचंय. मी आत्ता अर्ध्या तासात बनवते ते. तेव्हा शीतलची सासू सुद्धा किचनमध्ये येते. अगं सोनिया, तुला माहितीये शीतलला तर तसंही चाऊमिन खूप आवडतं. मी काही एवढ्या आवडीने खात नाही, पण मला एवढं माहितीये की शीतल खूप छान चाऊमिन बनवते. खरंच आंटी? मग तर शीतल वहिनी तुला माझी मदत करावीच लागेल. तुम्ही कराल ना? हो हो, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. सगळं काही करीन. असं चाऊमिन आणि मंचुरियन बनवेन ना की आयुष्मानचे जीजू बोटच चाटत राहतील बघ. शीतल तसंही हे सगळं बनवण्यात अगदी एक्सपर्ट होती. तिने अवघ्या काही वेळातच टेस्टी चाऊमिन आणि त्याचबरोबर मंचुरियन सुद्धा बनवलं. आयुष्मानच्या जीजूंना शीतलने बनवलेलं चाऊमिन आणि मंचुरियन खूपच आवडलं. त्यांनी शीतलचं खूप कौतुक केलं आणि ही गोष्ट जेव्हा आयुष्मानला कळाली तेव्हा तोही खूप खुश झाला होता. काहीही म्हण, आज तुझ्या हातचं चाऊमिन मला सुद्धा खूप आवडलं बघ. आयुष्मानचे जीजू तर किती आवडीने खात होते. क्या बात है कलावती, आज तू सुनबाईने बनवलेल्या चाऊमिनचं एवढं कौतुक करतेयस. आज सूर्य कुठे दुसरीकडे उगवलाय की काय? आता काय बरं बोलू तुम्हाला. शीतलने कामही कौतुक करण्यासारखंच केलंय. शीतल, मी खूप खुश आहे. राधिका, जा आमच्या सगळ्यांसाठी चाऊमिन आणि मंचुरियन वाढायला घे. आम्हाला पण खाऊन बघू दे शीतलच्या हातचं हे चाऊमिन आणि मंचुरियन. हो आई, मी आता घेऊन येते. थँक्यू शीतल वहिनी. सगळ्या घरात आनंदाचं वातावरण पसरतं. शीतलच्या चेहऱ्यावरही आनंद होता, कारण तिने बनवलेलं चाऊमिन सगळ्यांना खूप आवडलं होतं. सपना, भूमी आणि प्रीतीचं लग्न शहरात राहत असलेल्या 3 भावांबरोबर सुरेश, अनुराग आणि रोनक बरोबर होते. लग्नानंतर जेव्हा तिघी जणी सासरच्या घरी येतात तेव्हा त्यांची सासू औक्षण करण्यासाठी हातात आरतीचं ताट घेऊन उभी होती. ती म्हणते, या माझ्या तिन्ही सुनांनो, आता तुम्ही या कलशाला ओलांडून आतमध्ये या. हो सासूबाई. एवढं मोठं सासर बघून तिघी सुना अगदी तोऱ्यात म्हणतात, अगं बया, हे तर एकदम पिक्चर मधल्या सारखंच घर दिसतंय, शाहरुख खान सारखं. होय ना सपना, असं घर जर आपल्या गावात असलं असतं तर काय काय बोलली असती लोक आपल्याला. माझं तर माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसनसं झालंय की एवढ्या मोठ्या घरात आपलं लग्न झालंय म्हणून. त्यांचं बोलणं ऐकून त्यांची नणंद श्रुती त्यांना म्हणते, ओ गॉड, यांना येऊन अजून 1 मिनिटही नाही झाला आणि लगेच यांनी यांचा गावठी सूर सुरू केलाय. जरा नीट बोला वंसबाई आमच्याशी. आमच्या तिघी बहिणींबद्दल तुम्ही काही बी बोलायची गरज नाही बघा. आम्ही तिघी बहिणी आमच्या गावात जुगाडूपणासाठी एकदम फेमस आहे, फेमस. अगं हो हो, आल्या आल्या तुम्ही नणंद भाऊजायांनी लगेच भडीमार सुरू केलात. चला आता तुम्ही तिन्ही पोरांनी आपापल्या बायकांना घेऊन खोलीत जा. दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजताच तिघी जणींची झोप उघडते आणि त्या किचनमध्ये येऊन साफसफाई करायला लागतात. तेव्हाच त्यांची नणंद श्रुती किचनमध्ये येते आणि ती पाहते की या तिघी जणी राखेने भांडी घासत होत्या. अगं मंद बुद्धीवाल्या वहिनींनो, तुम्ही हे सगळं काय करत बसलाय तिथे? तुम्हाला काही झोप येत नाही का? अर्ध्या रात्री उठून हे भांडी घासत बसलायत. ते काय आहे ना वंस, आमच्या गावात ना 5 वाजताच उठतात समदेजण आणि आमच्या गावात तर राखेनेच भांडी घासतात. हा, यांनी 2 फायदे होतात. एक तर भांडी चांगली चमकतात आणि त्याचबरोबर साबणाचे पैसे भी वाचतात की. अगं पण हे तुमचं गाव नाहीये, हे मुंबई शहर आहे. इथं तुमचं हे असलं जुगाडूपणा दाखवायची गरज नाहीये आणि तुम्ही हे सगळं जे काही करताय ना ते प्लीज आता थांबवा. श्रुती या तिन्ही जुगाडू सुनबाईंना चांगलीच सुनवून जाते. असेच काही दिवस निघून जातात. एक दिवस या तिघी जणी किचनमध्ये स्वयंपाक करत असतानाच नेमका सिलेंडर संपतो. अरे देवा, हा गॅस तर संपला की. अगं सुनबाई, पोळ्या झाल्या असतील तर जरा लवकर घेऊन ये. आता ग काय करायचं? आपल्याला लवकर काहीतरी जुगाड करायला पाहिजे. तेव्हाच त्यांचं लक्ष देवघरात असलेल्या लाकडांवर जातं. झालंच तर मग या तिघी जणी 4 विटा घेऊन येतात आणि त्याची चूल बनवून गरमागरम पोळ्या त्याच्यावर तयार करून सगळ्यांना खाऊ घालतात. आज हा एवढा धूर आणि वास कसला येतोय धुराचा? हो ना रे दादा. सगळ्यांची नजर किचन मधून येणाऱ्या धुराकडे जाते. त्यामुळे सगळे पळत पळत किचन मध्ये जातात. अगं माझ्या भोळ्या सुनबाईंनो, किचन मध्ये जर सिलेंडर आहे तर ही चूल पेटवायची काय गरज होती तुम्हाला? सासूबाई, तुमचा सिलेंडर तर कवाच बाय बाय म्हणून गेला, त्यामुळे आम्हीच जुगाड करून ही चूल पेटवली. अगं ते सगळं ठीक आहे जुगाडूबाई, पण ही लाकडं तू आणलीस कुठून? सासूबाई, ती तर आम्ही देवघरात ठेवलेली लाकडं वापरली आहेत. आपल्या सुनबाईंचा जुगाडूपणा बघून जानकी त्यांना म्हणते,
अगं बुद्धू पोरींनो, मी ती चंदनाची लाकडं आणून ठेवली होती होम हवन करण्यासाठी, आणि तुम्ही पोळ्या करायला ती चंदनाची लाकडं वापरलीत. अगं बाई, जे व्हायचं ते झालं सासूबाई, आम्हाला माफ करा बरं तुम्ही आता. एवढं बोलून तिघीजणी माफी मागून ते प्रकरण शांत करतात. असेच काही दिवस निघून जातात. असंच एक दिवस सगळेजण नाश्ता करायला बसले होते तेव्हा ज्यूसचा ग्लास रोनकच्या फोनवरती सांडतो आणि त्याचा फोन खराब होतो. ओ नो, आजच मला मीटिंगसाठी बाहेर जायचं होतं आणि नेमका आजच हा फोन खराब झालाय. आता हा रिपेअर करायला पण 2-3 दिवस लागणार. तुमचा फोन माझ्याकडे द्या, मी आत्ता बिना पैशाचा तुम्हाला तुमचा फोन ठीक ठाक करून देते बघा. अगं माझी जुगाडू वहिनी, या फोनला तुझ्या जुगाडूपणाची नाही तर दुकानदाराची गरज आहे. तुम्ही काहीतरी जुगाडूपणा करून हा फोन डेड बॉडी सारखा करू नका. मग सपना त्या फोनला पुसून थोडा वेळ उन्हामध्ये ठेवून त्यानंतर तांदळाच्या डब्यात ठेवते आणि बरोबर 1 तासानंतर ती फोन रोनकला आणून देते. मग अगदी तोऱ्यात येऊन आपल्या नंडेला ती म्हणते, काय झालं हो वंसबाई, डोकं गरगरलं का माझा जुगाडूपणा बघून? अरे वा सपना, तू तर अगदी 1 तासात माझा फोन एकदम ठीक ठाक करून दिलास की. बघितली ना माझी कमाल, फोन बी लवकर सुरू झाला आणि पैसे बी वाचले. खूपच छान काम केलं की ग जुगाडू सुनबाई. खरंच आज पैशांची बचत करून तू अगदी सर्व गुणसंपन्न असलेल्या सुनबाईचं काम निभावलंयस. हो ना, खरंच तू एकदम कमालच करून टाकलीस सपना. रोनक आणि सासूबाईंकडून कौतुकाची थाप मिळाल्यामुळं सपना खूप आनंदित होते. एक दिवस जेव्हा प्रीती व्हॅक्यूम क्लीनरनी घर साफ करत होती तेव्हा ते व्हॅक्यूम क्लीनर अचानक बंद पडतं. अरे देवा, हा लाईटीवर चालणारा झाडू तर बंद पडला की आता काय करू बरं मी? लवकर काहीतरी जुगाड कर बाई प्रीती, म्हणजे आपलं काम बी होईल आणि पैसे बी वाचतील. प्रीती हा विचार करतच होती तेवढ्यात तिचं लक्ष सोसायटीच्या बाहेर असलेल्या नारळाच्या झाडाकडे जातं. अरे वा, काय जुगाडू उपाय सुचलाय माझ्या डोक्यात. सपना सोसायटीच्या गार्डनमध्ये जाते आणि त्या नारळाच्या झाडाची पानं तोडू लागते. तेव्हाच तिथे गार्ड येऊन तिला ओरडतो आणि म्हणतो, अरे ओ मॅडम, कशाला चढलाय तुम्ही वरती? ए गुराखी, तुझ्या कामाला जा. जास्त बडबड केली ना तर दिन एक उलट्या हाताची बघ. आणि हे गार्डन काय तुझ्या बापाचं आहे काय रे? त्या गार्डला प्रीती ओरडते आणि झाडाची पानं तोडून आपल्या घरी घेऊन येते. मग त्या पानांपासून ती झाडू तयार करते आणि घर झाडून घेते. तेव्हा जानकीबाई रागाने लालबुंद होऊन तिथे येऊन तिला म्हणतात, काय ग सुनबाई प्रीती, मी हे काय ऐकतीये? तू आपल्या सोसायटीच्या गार्ड बरोबर वाद घातलास म्हणे, आणि हे तुझ्या हातात काय आहे? सासूबाई, हा झाडू आहे जो मी नारळाच्या पानापासून बनवलाय. अरे वा प्रीती, तू तर कमालच केलीस की, मानलं तुला. अगं गप्पा बसा तुम्ही तिघीजणी, एवढी कंजूसी करून काय फायदा आहे ग? तुमचा हा असला जुगाडूपणा आहे ना, एक दिवस सोसायटीवाल्यांसमोर आमचं नाक कापून ठेवेल. आणि मग त्या तिन्ही जुगाडू सुनबाईंना या दोघींकडून चांगलीच बोलणी खावी लागतात. असंच काही काळ निघून जातो. एक दिवस सपना आपल्या नंडेसाठी नाश्ता तयार करून गाणं गुणगुणत तिच्या खोलीत जात होती. अहो ननंदबाई, हे घ्या, नाश्ता पाणी करून घ्या. हा पिसात उपाशी पोटी जाऊ नका. टेबलवर ठेवा वहिनी, मी आत्ता माझे केस सेट करतेय. आपले केस सेट केल्यानंतर नाश्ता करून पूजा ऑफिसला निघून जाते. त्या संध्याकाळी खूप जोरात पाऊस पडतो. अगं प्रीती, तू माझा कुर्ता पायजामा आहे ना, इस्त्री करून ठेव. मी उद्या ऑफिसला तोच घालून जाईन. बरं बरं, चालतंय की. मग ती आपल्या नंडेच्या खोलीत जाते आणि हेअर ड्रायरने आपल्या नवऱ्याचा शर्ट त्याने वाळवते. तेव्हाच तिला खूप जोराचा इलेक्ट्रिक शॉक लागतो आणि ती ओरडते, अगं बया बया, मी मेले मेले, कुणीतरी वाचवा मला, लवकर लवकर या. तेव्हा सगळेजण पळत पळत तिच्या खोलीत येतात आणि पूजा लगेच इलेक्ट्रिक स्विच बंद करते. अरे हे सगळं कसं काय झालं? प्रीती तिला सगळं काही सांगते आणि मग पूजा तिला खूप बडबड करते. तुमचा हा जुगाडूपणा तुमच्या जीवावर सुद्धा बेतू शकतो. मी म्हणतीये आत्ता तरी निदान तुम्ही तिघीजणी या जुगाडूपणापासून जरा लांब राहा, नाहीतर हे 5-10 रुपये वाचवण्याच्या नादात तुम्ही तिघीजणी स्वतःचा जीव गमावून बसाल. ती बरोबर बोलतीये सुनबाई, एवढा कंजूसपणा बरा नव्हे, आणि ज्याचं काम त्यानेच करावं. दुसऱ्यांनी केलं ना की ते असं फसतं. मला कळलंय सासूबाई, मी आता कसला बी जुगाडूपणा नाही करणार. नणंद आणि सासूच्या बोलण्याने त्या तिघींनाही चांगली समज येते आणि मग त्या तिघीजणी आपला जुगाडूपणा सोडून सासू आणि नंडेकडून शहरातल्या सवयी शिकून घेतात आणि मग त्या तिघीजणी अगदी आनंदात राहतात. बेस्ट बडीज.
हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.